म्हणून ते प्रकरण उघडकीस आलं. हो. आता त्याच्यानंतर संपूर्ण माहिती आता समोर येते. चौकशी अधिकाऱ्यांच्या समोर आता बरीच माहिती येते. हो. आणि आता जी नावं सारखी घेतली जात आहेत, हो. CDR मधून येत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत. मला वाटतं ते SIT जर नेमलेली आहे तर ते चौकशी करतील त्याची. हो. तर आता यापूर्वी त्यांचं जे त्यांनी आता एक त्यांनी स्वतः एक अवतार धारण केलेला होता. हो. आता त्या अवताराला बरेच लोक बळी पडलेले आहेत. त्यामुळं आता ते खरा अवतार समोर आलेला आहे. हो. आता त्या काळात त्यांच्या ह्या सगळ्या भानगडी लोकांना माहीत नव्हत्या. संपर्क आला असेल. हो. मला वाटतं त्यासाठी त्या लोकांना दोष दिला पाहिजे असं मी म्हणत नाही. हो. अनेक निरपराध महिलांचं शोषण झालं. त्या सुद्धा या अशाच त्यांनी उभं केलेलं जे वलय होतं त्यामुळेच दुर्दैवानं तो त्यांचा बळी पडला. आता SIT मध्ये हे सगळ्या चौकशी समोर येतील. आर्थिक व्यवहाराची जबाबदारी ईडीने घेतलेलीच आहे. आणि या सगळ्या CDRच्या माध्यमातून किंवा जे अंजली दवाने यांनी म्हटलेलं आहे ते सगळ्या बाबी मला वाटतं चौकशीमध्ये समोर येतीलच ना. त्याच्यात काय काय आता बरेच पुढाऱ्यांचे नाव येत आहेत. आता अनेक लोक सभा समारंभामध्ये त्यांच्यावर नाव आहेत. काही लोकांचे काही लोकांनी त्यांचे पाय धुताना नाव आलेले आहेत. पण याच्यामध्ये शिर्डीमध्ये खास करून त्याने अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धमकावून जमिनी घेतलेल्या होत्या, बळजबरीने जमिनी हडप केलेल्या होत्या. त्यामुळे आपल्या मतदारसंघाशी संबंध जो आहे त्याचा नाही तो काही शिर्डीमध्ये मर्यादित काय त्यांची तिथं पाहुणे सगळे तिथं होते. आणि त्या लोकांची काही ठिकाणी मग आपला माणूस एवढा मोठा होतोय एवढा आता त्याला देवाचा अवतार झालाय वगैरे अशा याच्यामध्ये काही लोकांनी बळी पडलेत. काही लोकांनी त्याच्या संबंधित आर्थिक व्यवहार केले आहेत. आता हे सगळे समोर पुढे यायला लागलेले आहे. आता हे आपल्याला आणि विज्ञान आपण त्याच्यामध्ये दैनंदिन लोकांच्या प्रपंचात काय चाललेलं हे पाहू शकत नाही. आता अशा भानगडी जेव्हा समोर येतात आम्हाला धक्का बसतो की इतका त्यांनी जर भानगडी केल्या असतील. आता इथे आपण म्हणतो टिप ऑफ द आइसबर्ग आहे. अजून काय काय समोर येईल माहित नाही.